Hello everyone. So this is the very small topic or very small unit from our syllabus of pharmaceutical chemistry 2, that is coronary vasodilators, which is also called as the nitrates. Okay, so this is the very short, okay, which contain 3 or 4 slides. Means it take almost 10 to 15 minutes to complete this topic. 10 to 15 minutes are much more because it possesses only the definition of coronary vasodilator, classification which contain only two drugs, and the information about the two drugs. Okay, so very small topic, that is coronary vasodilator, which is also called as the nitrate. Okay, these nitrates are actually present in our body. This coronary vasodilator in the form of nitrate, that is ethyl nitrate and glyceryl trinitrates. Okay, but due to certain conditions, these nitrates level are get lowered in our body, and our artery gets constricted. Okay, and due to constriction of artery, there may be increase in blood pressure, or there may be increasing overload on the heart, which causes certain problems like hypertension, chest pain, angina, or heart failure. So these nitrates are very essential. So these nitrates are nothing but the coronary vasodilator, and the name indicate coronary vasodilator means what? He dilate the coronary artery. Whatever the coronary arteries are get constricted, these nitrates are dilate them and regulate the blood flow through the coronary artery. So it is called as the coronary vasodilator. So हा जो टॉपिक आहे हा अतिशय स्मॉल टॉपिक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे, आणि इंट्रोडक्शन पार्टमध्ये फक्त व्हॅसोडायलेटरची डेफिनेशन्स, त्याचं क्लासिफिकेशन, आणि फक्त 2 ड्रग आहेत, इथाइल नायट्राइट आणि ग्लिसराइल ट्रायनायट्रेट्स. एवढे 2च ड्रग आहेत की जे आपल्याला बघायचे आहेत. सो एक 10 मिनिटाचा हा आपला युनिट आहे की जे आपण एंड करणार आहोत या ठिकाणी. ओके, तर हे जे करोनरी व्हॅसोडायलेटर्स आहेत की ज्यांना बेसिकली नायट्रेट्स म्हटलं जातं, हे नायट्रेट स्पेसिफिकली बॉडीमध्ये अवेलेबल असतात नॅचरली. पण काय होतं की काही कंडिशनमुळे ह्या नायट्रेटची लेवल जी आहे ती रिड्यूस होते, आणि त्याच्यामुळे आपल्या करोनरी आर्टरी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कोलेस्ट्रॉल किंवा फॅटी सबस्टन्सच्या डिपॉझिटेटमुळे कन्स्ट्रिक्ट होतात, आकुंचन पावतात, आणि त्याच्यामुळं त्याच्यातून ब्लड फ्लो होत नाहीत. त्याच्यामुळे हे जे नायट्रेट्स आहेत आहेत ते काय करतात, या करोनरी आर्टरीला डायलेट करण्याचं, म्हणजे प्रसरित पावण्याचं काम हे करतात, आणि त्याच्या थ्रू ब्लड फ्लो व्यवस्थित होत जातो म्हणून. आणि हे करोनरी व्हॅसोडायलेटर करोनरी आर्टरीला डायलेट प्रसरित करण्याचं काम करतात, म्हणून त्याला करोनरी व्हॅसोडायलेटर असं म्हटलं जातं. सो लेट सी इन डिटेल्स अबाउट दिस करोनरी व्हॅसोडायलेटर. सो व्हॉट इज मीन बाय दिस करोनरी व्हॅसोडायलेटर, और व्हॉट इज मीन बाय व्हॅसोडायलेटर? राईट डाऊन इट एक्झाम्पल. सो एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन व्हॅसोडायलेटर विथ देअर एक्झाम्पल. व्हॅसोडायलेटर आणि त्यांचं एक्झाम्पल सांगा. सो व्हॅसोडायलेटर means what? These are the drugs which are produce a dilation of blood vessel by relaxing smooth muscle cell. So blood vessel की ज्या वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल फॅक्टर किंवा एक्सटर्नल पॅथॉलॉजिकल फॅक्टर किंवा एक्सटर्नल कोणत्याही फॅक्टरमुळे कन्स्ट्रिक्ट झाले आहेत, त्यांना डायलेट करणारे. कशा प्रकारे? तर या ब्लड वेसल स्मूथ मसलपासून बनलेले असतात, तर या स्मूथ मसलला रिलॅक्स करून त्या ब्लड वेसलला डायलेट करणारे, आणि त्या ब्लड वेसलचं डायलेशन करणारे आणि ब्लड फ्लो सुरळीत पाडणारे ड्रग्स म्हणजे कोणते ड्रग्स? तर व्हॅसोडायलेटर. ओके, सो एक्झाम्पल आर हायड्रेलाझाईन, मिनोक्सिडिल, निफेडायपिन, वेरापॅमिल, नायट्रोग्लिसरीन, लोसार्टन, prazosin and doxazosin. Okay, so vasodilator means what? These are the drug which produce a dilation of the blood vessel by relaxing smooth muscle, that are called as the vasodilator. Example are the hydralazine, minoxidil, nifedipine, verapamil, nitroglycerin, losartan, prazosin and doxazosin. Okay, then next is a angina pectoris, or so called heart attack take place when heart muscle or myocardium is starved of ऑक्सिजन ड्यू टू ब्लॉक ऑफ करोनरी आर्टरी. सो करोनरी आर्टरी जी आहे, करोनरी व्हॅसोडायलेटर आपण स्टडी करतोय. सो ही जी करोनरी आर्टरी जी आहे ती काय होते की हार्ट मसल, म्हणजे जे आपले मायोकार्डियम जे आहे, हार्ट मसल हे मायोकार्डियम पासून बनलेले आहे. हे मायोकार्डियम जेव्हा ऑक्सिजनमुळे स्टार होतं म्हणजे काय? STRVD, स्टारवूड म्हणजे कमतरता किंवा कुपोषितता असं ज्याला म्हटलं जातं. स्टार्वेशन म्हणजे कुपोषितता. ज्यावेळी हार्ट मसलला ऑक्सिजनची कमतरता होते त्या कशामुळं?
हार्ट मसलला ऑक्सिजनची कमतरता कशामुळे होते, तर करोनरी आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे. करोनरी आर्टरी ब्लॉक का होतात, तर त्याच्यामध्ये फॅटी सबस्टन्स डिपॉझिट होतात, कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतात, त्याच्यामुळे हे करोनरी आर्टरी ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळं अंजायना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन किंवा हार्ट अटॅक होऊ शकते. सो करोनरी व्हॅसोडायलेटर मीन्स व्हॉट, these are the drugs which dilate coronary vessel giving an increased blood supply to heart muscle. They are also called as anti-anginal drugs. So आपण जे बघतोय ते करोनरी व्हॅसोडायलेटर्स आहेत. सो हे करोनरी व्हॅसोडायलेटर म्हणजे काय, की असे ड्रग की जे कन्स्ट्रिक्ट झालेली करोनरी वेसल्स आहे तिला डायलेट करतात आणि तिच्यामधून ब्लड फ्लो वाढवतात हार्ट मसलला आणि त्याच्यामुळं अंजायना पेक्टोरिस आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, हार्ट मसलला ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होतो. त्याच्यामुळं हे जे करोनरी व्हॅसोडायलेटर्स आहेत किंवा नायट्रेट्स आहेत त्यांना अँटी अंजायनल ड्रग्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, देन क्लासिफिकेशन, ओनली वन क्लास देर इज नायट्रेट्स. सो एक्झाम्पल आर इथाइल नायट्रेट अँड ग्लिसराइल ट्रायनायट्रेट. ओके, सो लेट्स सी in details about these two drugs. Very short topic from, this is the only one short topic from our syllabus, that is ethyl nitrate. Okay, so this is the structure CH3 CH2O N double bond O, so it possesses nitrite group NO2. Okay, CH3 CH2 NO2 group. Okay, so this is the ethyl nitrite. Okay, then what are the physical property of this ethyl nitrite? So it is available in liquid form basically. So it is colorless or slightly yellowish, clear, inflammable volatile liquid with boiling point 17 डिग्री सेल्सिअस. सो हे कलरलेस किंवा थोडंसं येलोइश कलर पण क्लिअर म्हणजे ट्रान्सपरंट लिक्विड असतं आणि इनफ्लेमेबल आहे, म्हणजे जर आगीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर हे या लिक्विडला सुद्धा आग लागू शकते. त्याचबरोबर व्होलाटाईल आहे, जर ओपन एअरमध्ये ठेवलं तर लगेच एक्झॉस्ट होऊ शकतं आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 17 आहे, 17 डिग्री सेल्सिअस आहे. देन रिगार्डिंग टेस्ट, इट हॅज अ बर्निंग स्वीट टेस्ट अँड कॅरेक्टरिस्टिक्स प्लेझंट इथरल ओडर. सो त्याला बर्निंग, त्याची टेस्ट जी आहे ती स्वीट आहे, गोड आहे, पण बर्निंग सेन्सेशन आहे. जर जिभेवरती राहिलं तर त्याला थोडंसं चुरचूर उठू शकतो. सो बर्निंग अँड स्वीट टेस्ट आहे आणि ओडर जो आहे तो त्याला स्वतःचा असा कॅरेक्टरिस्टिक्स प्लेझंट म्हणजे त्या ओडरमुळे कोणतंही इरिटेशन होत नाही असा इथरल, की जसा इथरचा ओडर असतो त्या प्रकारचा त्याचा ओडर आहे. देन इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड मोर सोल्युबल इन अल्कोहोल अँड इथर. जर त्याची सोल्युबिलिटी आपण जर चेक केली तर वॉटरमध्ये तो थोड्या प्रमाणात सोल्युबल आहे, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये तो जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युबल होऊन जातो. देन स्टॅबिलिटी इन स्टोरेज कंडिशन जर आपण बघितली इथाइल नायट्राइटची, सो इट इज डिकम्पोज इझिली वेन एक्सपोज टू एअर, लाईट अँड मॉइश्चर. जर एअर, लाईट आणि मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर इथाइल नायट्राइट आला तर तो इझिली काय होऊन जातो, एक्सपोज होऊन जातो. सो ड्युरिंग स्टोरेज इट स्लोली डिकम्पोजेस फॉर्मिंग ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. सो जर स्टोरेजमध्ये तो या एअर, लाईट, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्स तो फॉर्म करतो. त्याच्यामुळे स्टोअर करताना इट शुड बी स्टोअर इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. त्याच्यामुळे प्रॉपर क्लोजिंग अशा आणि लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये आपल्याला त्याला स्टोअर करायचं आहे. देन युजेस जर बघितले, सो इट इज प्रिव्हियसली यूज इन द फॉर्म ऑफ स्पिरिट ऑफ नायट्रस इथर. नायट्रस इथरच्या स्पिरिट फॉर्ममध्ये तो यूज केला जायचा, विच इज सोल्युशन ऑफ इथाइल नायट्राइट इन अल्कोहोल. म्हणजे ह्या इथाइल नायट्राइटचं इथाइल नायट्राइटला अल्कोहोलमध्ये डिझॉल्व करून त्याचं नायट्रस इथर हे स्पिरिट बनवलं जायचं की जे करोनरी व्हॅसोडायलेटर म्हणून यूज केलं जायचं. सो इट हॅज लॉंग सिन्स गोन आउट ऑफ द यूज. पण जसजशी डेव्हलपमेंट झाली तसतशी हे जे ड्रग्ज आहेत ते आउट ऑफ द यूज होऊन गेलेले आहेत. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द इथाइल नायट्राइट. Then next is the glyceryl trinitrate. So glyceryl trinitrate, which is also called as the nitroglycerin. Okay, so this glyceryl trinitrate also called as the nitroglycerin. So this glyceryl trinitrate is formed by the reaction of glycerol with nitric acid. So this is the structure of glyceryl trinitrate, CH2ONO2 CHONO2 CH2ONO2. So this glyceryl trinitrate also called as nitroglycerin हे कसं तयार केलं जातं, तर ग्लिसरॉल जे असतं आपलं, तुम्ही सुटिक्स मध्ये वगैरे वापरलेले असेल ग्लिसरीन, ग्लिसरॉल, त्याची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर केली जाते आणि हे ग्लिसराइल ट्रायनायट्रेट काय केलं जातं, तयार केलं जातं. ओके, देन फिजिकल प्रॉपर्टी काय काय आहेत या ग्लिसराइल ट्रायनायट्रेटच्या. सो दिस इज पेल येलो हेवी इनफ्लेमेबल ऑइल.
ऑइल आहे हे ग्लिसराईल ट्रायनायट्रेट, की जे पेल येलो कलर म्हणजे फेंट येलो कलरमध्ये असतं आणि हेवी म्हणजे मॉलिक्युलर वेट त्याचं थोडं जास्त आहे आणि इनफ्लेमेबल म्हणजे आगीच्या जवळ नेलं तर त्याला ब्लास्ट होऊ शकतो, एक्झॉस्ट होऊ शकतं, अशा प्रकारचं इनफ्लेमेबल लिक्विड आहे ते. इट हॅज स्वीट बर्निंग टेस्ट, त्याची गोड आणि अशी बर्निंग टेस्ट अशी त्याला असते. इट एक्सप्लोड्स वेन स्ट्रक विथ हॅमर्स ऑन हिटिंग ऑन हिटिंग. जर हॅमर्स म्हणजे त्याच्यावरती जर आपण प्रेशर दिला किंवा त्याच्यावरती थोडासा प्रेशर आपटून त्याला हॅमर केला, हॅमर करणं म्हणजे काय, त्याच्यावरती आपटलं किंवा त्याला गरम केलं तर ते एक्सप्लोड्स होतं म्हणजे काय, ब्लास्ट होतं. ओके. देन सोल्युबिलिटी जर आपण त्याची चेक केली ग्लिसराईल ट्रायनायट्रेटची, इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटरमध्ये काही अंशी काही प्रमाणात ते सोल्युबल आहे, पण सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट जे आहेत त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सोल्युबल होतं, जसे की इथर आहे आणि क्लोरोफॉर्म आहे, त्याच्यामध्ये ते काय होऊन जातं, व्यवस्थित सोल्युबल होतं. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. सो जे कॉन्सन्ट्रेटेड ग्लिसराईल ट्रायनायट्रेट सोल्युशन जे आहे ते वेल क्लोज कंटेनरमध्ये आणि लाईटपासून प्रोटेक्ट करायचं आहे आणि एक टेम्परेचर रेंज आहे जी म्हणजे 8°C to 15°C या टेम्परेचर रेंजमध्ये आपल्याला हे कॉन्सन्ट्रेटेड ग्लिसराईल ट्रायनायट्रेट सोल्युशन काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे. सो दिस कॉन्सन्ट्रेटेड ग्लिसराईल ट्रायनायट्रेट सोल्युशन शुड बी केप्ट इन वेल क्लोज्ड कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट अँड स्टोअर ॲट 8°C to 15°C. ओके. देन युजेस. सो इट इज यूज इन द फॉर्म ऑफ सबलिंग्युअल टॅबलेट ॲज अ करोनरी व्हॅसोडायलेटर. सो हा करोनरी व्हॅसोडायलेटर म्हणून हे नायट्रोग्लिसरीन किंवा ग्लिसराईल ट्रायनायट्रेट यूज केलं जातं, पण त्याची सबलिंग्युअल टॅबलेट येते. सबलिंग्युअल टॅबलेट म्हणजे काय, तर जिभेच्या खाली जी ठेवली जाते, हार्ट अटॅकच्या वेळेला जी टॅबलेट ठेवली जाते ती म्हणजे ग्लिसराईल ट्रायनायट्रेटची टॅबलेट असते. ओके. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणते आहेत, कोणकोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, तर याचे 2 फॉर्म आहेत, एक म्हणजे सोल्युशन आणि दुसरा म्हणजे टॅबलेट. सो इट इज अवेलेबल ॲज अ कॉन्सन्ट्रेटेड ग्लिसराईल ट्रायनायट्रेट सोल्युशन अँड ग्लिसराईल ट्रायनायट्रेट टॅबलेट्स. ओके. देन ब्रँड नेम्स. व्हॉट आर द ब्रँड नेम्स? ब्रँड नेम्स आर नायट्रोमॅक रिटार्ट, Angispan TR, Myovin and Angispan SR. Okay, so these are the brand names of the glyceryl trinitrate. Okay, so here we end up with small unit that is coronary vasodilator, which is also called as the nitrate. Okay, so याच्यामध्ये काही कळलं नसेल, डाउट्स असतील तर विचारा, आपण तुमचे डाउट्स क्लिअर करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.